हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल डेस्टिनेशन। आज आपण बघणार आहोत जिरा वन मसाला। तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूयात। 4 टीस्पून जिरे, 2 टीस्पून धने, 2 टीस्पून बडीशोप, 1 टीस्पून काळी मिरी, 10 लवंग, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 2 टीस्पून काळे मीठ, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून साधं मीठ, 1 छोटा चमचा आमचूर पावडर, अर्धा छोटा चमचा हिंग। आपण आता सर्व घेतलेले खडे मसाले ड्राय रोस्ट करूया। त्यासाठी मी लो फ्लेमवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झालेली आहे, मसाले त्यात घालूया। सर्व मसाले एकत्र करूनच भाजून घेऊयात। जास्त वेळ आपल्याला मसाले भाजायचे नाहीये, फक्त 2 ते 3 मिनिट भाजायचे आहेत। जास्त ब्राऊन झाले नाही तरी चालणार आहेत। थोडासा सुगंध यायला लागला की काढून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे, बिलकुल पण वाढवायची नाही। मसाल्याचा छान सुगंध यायला लागलेला आहे। आता आपण त्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया। पाच ते 7 मिनिटे आपल्याला मसाला थंड करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। तुम्ही इतका वेळ माझा व्हिडिओ बघत आहात तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणं बिलकुल फ्री आहे आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनवर जाऊन ऑलवर सेट करा। मसाले थंड झालेले आहेत। आपण आता मिक्सरच्या भांड्यात काढूया। त्यामध्येच वरून तिखट, मीठ, आमचूर पावडर, हिंग त्यातच घालून आपण पावडर तयार करायची आहे। मी इथे तिखट 1 चमचा घेतलेला आहे आणि साधं मीठ पण 1 चमचा घेतलेला आहे, तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। मसाला आपला छान तयार झालेला आहे। हा मसाला एअरटाईट डब्यामध्ये ठेवला तर 4 ते 6 महिने टिकतो। हा मसाला मध्य प्रदेशमध्ये इंदोरी पोहे म्हणून असतात, त्याच्यासाठी खास वापरतात। स्नॅक्ससाठी हा मसाला चालतो किंवा सुक्या भाज्यांना वरून टाकू शकतो। कोणत्याही स्नॅक्ससाठी हा मसाला वापरला जातो। या मसाल्यामध्ये कांदा लसूण नसल्यामुळे जैन मसाला म्हणून पण ओळखला जातो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल नोटिफिकेशनवर जाऊन ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल। तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह। तोपर्यंत गुड बाय।